नमस्कार. आज मी तुम्हाला मस्त अशा झणझणीत शेवग्याच्या शेंगा दाखवणार आहे. त्यासाठी मी ते शेवग्याच्या शेंगा स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहे. त्याचबरोबर मी इथे 2 बारीक कांदे चिरून घेतलेले. त्यात आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. हा जो कांदा आहे तो आपल्याला चांगला काळसर रंगावर भाजून घ्यायचा आहे. इथे मी जेवढे मसाले दाखवणार आहे ते सगळे आपल्याला तेलावर भाजून घ्यायचे, जेणेकरून आपल्या भाजीची चव खूप छान लागते. आपल्या भाजीला मस्त अशी तरी येते. तर आता हा जो कांदा आहे तो भाजताच मी त्यात थोडंसं लसूणही टाकून घेतलेला आहे. आता हा लसूण आणि कांदा आपल्याला चांगला काळसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. तर इथे दोन्ही जिन्नस मी भाजून घेतलेले आहेत बघा अशा पद्धतीने. आता आपण ते काढून घेऊयात. आणि इथे मी सुकं खोबरं चिरून घेतलेले आहे ते आपण तव्यावर टाकून घ्यायचं आहे. थोडासा आल्याचा तुकडाही मी ते टाकून घेतलेला आहे. त्यालाही आपल्याला थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे. हेही आपल्याला चांगलं काळसर रंगावर भाजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने अगोदर आपण तेलामध्ये मसाले भाजून घेतल्यामुळे नंतर त्यांचा स्वाद खूप छान असा भाजीमध्ये उतरतो. तुम्ही या पद्धतीने भाजी नक्की करून बघा. इथे मी घट्टपणा येण्यासाठी थोडेसे तिळही टाकून घेतलेले. तवा ऑलरेडी गरम आहे तर तीळ बघा लगेचच तडतडण्यास सुरुवात झालेली आहे. तेही आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचे. थोडेसे मी इथे अख्खे धने घेतलेले आहेत. हे धनेही आपण भाजून घ्यायचे. 1-2 मिनटातच धनेही आपले भाजून तयार होतात. तर तेही मी ताटामध्ये काढून घेणार आहे. आणि हा जो संपूर्ण मसाला आहे तो आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे. पाणी टाकून बारीक अशी आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता इथे कढाईमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेणार आहे. 2 ते 3 चमचे इथे आपण तेल टाकून घ्यायचं आहे. तेल चांगलं तापलं की त्यात आपण काही मसाले टाकून घ्यायचे. ज्यात मी थोडंसं किचन किंग मसाला टाकून घेतलेला आहे, गरम मसाला, त्याचबरोबर मी इथे लाल तिखटही टाकून घेणार आहे. धना पावडर आपल्याला टाकण्याची गरज नाही आहे कारण ऑलरेडी आपण धने भाजून घेतलेले आहे. थोडीशी हळद पावडर आणि लाल तिखट मी टाकून घेतलेले. हे संपूर्ण मसाले आपल्याला 2 मिनिटांसाठी तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे. नंतर आपण जे वाटून घेतलेले ते यात टाकून घ्यायचं आणि ते चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता हे वाटणही मी कढईमध्ये टाकून घेतलेले आहे. ते मिक्स करून आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. नंतर यात मी स्वच्छ धुतलेल्या ज्या आपल्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या टाकून घेणार आहे. आणि त्या आपल्याला मसाल्यामध्ये कोट करून 1-2 मिनिटांसाठी त्या अशाच पद्धतीने शिजून घ्यायच्या आहे. नंतर यात तुम्हाला जसा रस्सा हवा तसं पाणी टाकून घ्यायचं. तर यात मी साधारण 1 तांब्या इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे. आता त्याला आपल्याला झाकण ठेवून 10 मिनिटासाठी शिजून घ्यायचं आहे. 10 मिनिटांनंतर बघा आपली भाजी किती छान अशी मस्त तरी आलेली आहे आपल्या भाजीला आणि ती शिजून तयार आहे. रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला 100% ही रेसिपी आवडेल याची मी खात्री देते.